नमस्कार. आज आपण कॅन्सरवरच्या एका अशा जबरदस्त ट्रीटमेंटबद्दल बोलणार आहोत जी खरंच खूप वेगळ्या आणि नवीन पद्धतीनं काम करते. ही ट्रीटमेंट आपल्या शरीराच्याच ताकदीचा वापर करून कॅन्सरशी लढते. आणि हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला या नव्या थेरपीच्या अगदी मुळाशी घेऊन जातो. खरंच विचार करा, आपला कॅन्सर आपल्याच इम्युन सिस्टीमपासून म्हणजे आपल्या शरीराच्या सैन्यापासून लपतो, पण काय होईल जर आपण त्याचा हा मुखवटाच काढून टाकला तर? चला, हे जरा नीट समजून घेऊया. होतं काय की कॅन्सरशी लढण्यातलं सगळ्यात मोठं चॅलेंज हेच आहे. तो स्वतःला इतक्या हुशारीने लपवतो की आपल्या शरीराच्या डिफेन्स सिस्टीमला, आपल्या नैसर्गिक संरक्षण प्रणालीला कळतच नाही की हा बाहेरचा शत्रू आहे. आणि इथेच पिक्चरमध्ये येते इम्युनोथेरपी. ही एक अशी ट्रीटमेंट आहे जी थेट कॅन्सरवर हल्ला करत नाही, तर आपल्या शरीराच्या सैनिकांना म्हणजे आपल्या इम्युन सिस्टमला ट्रेनिंग देऊन अजून शक्तिशाली बनवते. ही उपमा एकदम परफेक्ट आहे. विचार करा, आपली इम्युन सिस्टम म्हणजे एक सुस्साट सुटलेली गाडी आहे, पण कॅन्सरनं त्यावर ब्रेक लावलेत. इम्युनोथेरपी काय करते? फक्त ते ब्रेक काढून टाकते. बस, गाडी पुन्हा सुस्साट सुटते. तर हा पारंपरिक किमोथेरपीपेक्षा खूपच वेगळा प्रकार आहे. किमोथेरपी म्हणजे कसं सरसकट हल्ला, त्यात कॅन्सर सेल्ससोबत आपल्या चांगल्या पेशींना पण नुकसान होतं. पण इम्युनोथेरपी ती खूप स्मार्ट आहे. ती आपल्या इम्युन सिस्टमला फक्त शत्रूंनाच ओळखायला आणि त्यांच्यावरच हल्ला करायला शिकवते. तर आता इम्युनोथेरपीच्या या जगातल्या एका स्टार प्लेयरला भेटूया. त्याचं नाव आहे किट्रुडा. हे या नवीन उपचार पद्धतीचे खूप पॉवरफुल उदाहरण आहे. तर किट्रुडा याचं सायंटिफिक नाव आहे पेम्ब्रोलिझुमॅब. आता हे दोन शब्द ऐकून घाबरू नका. चेकपॉइंट इन्हिबिटर आणि मोनोक्लोनल अँटीबॉडी हे काय आहे ते आपण पुढे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. चला तर मग बघूया की हे औषध नक्की काम कसं करतं. म्हणजे शरीरात गेल्यावर असं काय होतं की आपलीच इम्युन सिस्टम एकदम चार्ज होते आणि कामाला लागते. आणि हे मेकॅनिझम खरंच खूपच भारी आहे. बघा, पहिलं म्हणजे कॅन्सर सेल्सना एक खोटं सिग्नल देतात. एक असं प्रोटीन दाखवतात ज्याचा अर्थ असतो, थांबा, माझ्यावर हल्ला करू नका. आपल्या इम्युन सिस्टमच्या टी सेल्स म्हणजे आपले सैनिक हा सिग्नल बघतात आणि खरंच थांबतात. त्यांना वाटतं की ही आपलीच पेशी आहे. आता इथे किट्रुडा येतं. ते फक्त त्या टी सेलवर बसून त्या खोट्या सिग्नलला ब्लॉक करतं. आणि मग काय, एकदा का तो खोटा सिग्नल बंद झाला की आपल्या टी सेल्सना कळतं की हा तर शत्रू आहे आणि मग त्या तुटून पडतात. सायन्सच्या दृष्टीने हे एक मोठं यश आहे, यात काहीच वाद नाही. पण आता जरा जमिनीवर येऊया आणि बघूया की वास्तवात ह्याचा काय परिणाम होतो आणि काय आव्हानं आहेत. याचा वापर आता फुफ्फुसाचा कॅन्सर, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, किडनीचा कॅन्सर आणि अगदी ब्रेस्ट कॅन्सरच्या काही गंभीर प्रकारांवरही होतोय. म्हणजे याची रेंज खूप मोठी आहे आणि हे अनेक प्रकारच्या कॅन्सरवर प्रभावी ठरतंय. आता याचा डोस कसा असतो? साधारणपणे दर 3 आठवड्यांनी 200 मिलीग्रॅमचा एक डोस दिला जातो. ही माहिती महत्त्वाची आहे कारण यावरूनच आपल्याला त्याच्या खर्चाचा अंदाज येईल. आणि हा आहे तो आकडा जो थक्क करणारा आहे. फक्त 100 मिलीग्रॅमच्या एका वाईलची किंमत आहे 1.5 लाखांपेक्षा जास्त. याचा सरळ अर्थ काय होतो की एका डोससाठी जवळपास 3 लाखांपेक्षा जास्त खर्च येतो. चांगली गोष्ट ही आहे की हे औषध आता भारतातल्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध आहे. पण त्याहूनही एक मोठी आशेची गोष्ट म्हणजे भारताने आता स्वतःची स्वदेशी CAR-T सेल थेरपी तयार केली आहे. नाव आहे NexCAR19, ज्यामुळे भविष्यात असे उपचार खूप स्वस्त होऊ शकतात. आणि शेवटी हाच एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. किट्रुडासारखी औषधं तर आली आहेत, विज्ञानाने आपलं काम केलं, पण ही औषधं फक्त काही लोकांपुरतीच मर्यादित न राहता प्रत्येकापर्यंत कशी पोहोचतील याची खात्री आपण कशी करणार? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?